मॅन ऑफ द मॅच आपली ट्रॉफी या ठिकाणी घेऊन जायची आहे. चला वल्या वस्ती बॅटमन पाठवा. आणि आज जर पाहिलं गेलं तर भारत आणि ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल आपण पाहतोय. आणि जबरदस्त खेळ टीम इंडियाचा देखील पाहायला मिळाला आहे. दोन्ही टीम्स 12th मॅन या दोन्ही टीम्स 12th मॅन लवकरात लवकर उपस्थित राही विनंती आहे. अक्षय शेवाळ यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. उद्योजक संतोष चव्हाण आपणास विनंती अक्षय शेवाळ यांना आपण ही ट्रॉफी सुपूर्द करायची. आनंदजी थोडी ट्रॉफी द्यायची व्यवस्था करा. या ठिकाणी संघ सहभागासाठी या ठिकाणी ट्रॉफी ठेवलेली आहे. तरी आपणास विनंती आपली ट्रॉफी घेऊन जायची. दत्तनगर आणि गायकवाडी आपणास विनंती आपली ट्रॉफी घेऊन जायची. विजय गायकवाड आपली ट्रॉफी घ्या. विजयजी गायकवाड. मयूर बाप्पू मोरे आपणास विनंती तेवढी ट्रॉफी द्यायची. गायकवाड वॉरियर्स चला. सामन्याला संतोष संतोष बाप्पूदाजी घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू आड बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास होताना पाहायला मिळेल. सिंगल तर घेतली आहे. 2 धावा यशस्वीरित्या येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक नक्कीच अगदी आपण पाहूया. सलामीची जोडी अक्षय आणि दुसऱ्या बाजूने अनिल बोडक ही जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचं षटक शाहरुख मुलानी. गतवर्षी या खेळाडूने धुमाकूळ घातलेला आपण पाहिला. इथे फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. गतवर्षीची ग्रँड फिनाले आठवा. याच 2 संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध आपण पाहिलं होतं. आणि गतवर्षीचे दावेदार अगदी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण एका बाजूने पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने गतवर्षी दुसऱ्या क्रमांकावरती स्थान निश्चित करणारा संघ आहे. अर्थात दोनही मातब्बल संघांमध्ये वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि वालवा वस्ती फायटर्स अशी मॅच आपण पाहतोय. याही वर्षी दावेदार होणार का यासाठी प्रत्येक मॅच महत्त्वपूर्ण आहे. इथे आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आणि अगदी आपण पाहूया हिट विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का विकेट. दोन धावसंख्येवरती पहिल्या क्रमांकाचा धक्का नक्कीच बसलाय. सर एक मिनटं. हिट विकेट बॉल काउंट होत नाही इथं. एक मिनटं थांबवा.
तर न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षमता विशालमध्ये देखील आहे. गतवर्षी या खेळाडूने मैदान गाजवलंय, याही वर्षी मैदान गाजवायचं आहे आणि त्या हेतूने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या वर्षीचे आयोजक संघ आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती देखील आपलं नेतृत्व करावं लागेल. इथे आक्रमण विशालच्या बॅटमधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकाराच्या मदतीने 6 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करतोय वालवा वस्ती फायटर्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शाहरुख इथे हा चेंडू डाव्या एसटीच्या दूरवरती राहील. व्हाईट बॉलचा इशारा पात्र पंचांच्या माध्यमातून 7 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. विकेट, फलंदाज बाद. आणि इथे विशालला परतवण्यामध्ये देखील यश. स्वास्थ्यामध्ये विशाल देखील परतत आहेत. विकेट क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये शाहरुख मुलाली अफलातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती. गत वर्षीचे नक्कीच दावेदार संघ आपण पाहतोय, दोनही एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. भारत ऑस्ट्रेलियाच्या मॅचची आपण चर्चा करतोय. 265 धाब्यांचं आव्हान आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 36.2 षटकांचा खेळ संपलाय. 184 धावा बनवल्यात. चार बाद 184. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. फार मोठं आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील आणि हा चेंडू सरळ जातोय अनिल मोडक यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 11 धावा आहेत. लढावं लागेल झुंज शेवटच्या क्षणापर्यंत. अनिकेत आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळत आहेत. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. पॉवर प्लेचं षटकं तर संपली आहेत. इथे आता आक्रमण होणं गरजेचं आहे आणि अनिल मोडक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी आपण पाहू उजवेशीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून आला जातोय. 12 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील बॅटने आक्रमण तर चढवलंय. चेंडू हवाई सफर होताना पाहायला मिळतोय. झेल निसटलाय. बॅकअपचं काम होईल आणि तोपर्यंत धावांसाठी धावा आहे. अगदी आपण पाहूया 3 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 15. चुका टाळाव्याच लागतील. एक एक चूक संघाच्या महागाई लावणारे असेल. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. इथे देखील समोरदिशेने फ्लिक केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक धावतायत. डीप लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळालाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चेंडू बॅटने खेळून काढलाय, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून सुरेख स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पंच शहानिशा करतायत आणि इथे नो बॉल आहे किंवा नाही, लाईन नो आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आपण पाहिलं तर PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि त्यानंतर प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू असलेला देखील पाहायला मिळेल. वडकी गावातील सर्व संघांना एक सूचना आहे. सामने हे टायमिंगला चालू होतील. आत्ता गायकवाडी वॉरियर्सला त्या ठिकाणी 5 रनाची पेनल्टी दिलेली आहे. इथून पुढं हा नियम मॅचेस संपस्तोपर्यंत चालू राहील. त्याच्यासाठी आपणा सर्वांना एक आयोजकांमार्फत कळकळीची विनंती आहे. काय होतंय, नाराज होऊन गायकवाडीची टीम आत्ता गेलेली आहे.
तरी आपणा सर्वांना एक सूचना आहे 25 संघांना. आयोजक हे टायमिंगला हजर असतात, अंपायर असतात. आपण जरा थोडं सहकार्य करावं. पेनल्टी ही उशीर आल्यानंतर सर्वांना बसेल, कोणी नाराज होऊ नये आपणास आयोजकांच्या वतीनं विनंती असेल. धन्यवाद. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. अर्थात डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. अनिकेत आंबेकर पुन्हा एकदा सज्ज होता. स्ट्राईकला शेकार. 2 चेंडू 7 धाब्यांची खेळी अनिल मोडक यांची आहे, तर 2 चेंडू 2 धाब्यांची खेळी शेखर यांची पाहायला मिळेल. हा देखील चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत, तोपर्यंत एका धाब्याचं रूपांतर 2 मध्ये होत आहे. धावफलक 2. धावसंख्येच्या मदतीने 20 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र नो बॉलचा इशारा, दो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. नो +1 2 धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 22 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत, तर 22 धाबा धावफलकावरती आहेत. आणि गतवर्षीच्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जे संघ खेळताना पाहायला मिळाले ते 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र आक्रमण झालंय आणि याचबरोबर चेंडू देखील लँड झालाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 28 धाबा आहेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून सूरज शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळत आहे. क्षमता सूरज मध्ये आहे. दुसऱ्या बाजूने शेखर आणि अनिल मोडक ही जोडी पाहायला मिळते. हा चेंडू देखील सर्मजने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतील, तोपर्यंत एकचं रूपांतर 2 मध्ये होतंय. धावफलक 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केले मात्र फलंदाजाला. चांगला चेंडू येताना पाहायला मिळेल. शेखर ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथे देखील समोरदिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक काय मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक बेगबान सिंगल. एका धावेला देखील महत्व आहे. बुनबुन से बनता है सागर. 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रणनीती आखावी लागेल, गनिमी कावे आज करावे लागतील, कारण मॅच ही प्रत्येक संघासाठी महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख. हा चेंडू इथे आपलातून येताना पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 31 धावसंख्येवरती धावफलक थांबवलंय, रोखलंय आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा. क्षेत्ररक्षक आहे 1-2 झेल मात्र त्या ठिकाणी अगदी आपण पाहूया टिपला जाईल आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3. 4 चेंडू 13 धाब्यांची खेळी अनिल मोडक यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर प्रमोद तांबे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तीन षटकांचा खेळ संपला. 3 बाद 31 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. इथे देखील आक्रमण होत आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. नितीन गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्राय सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी उशिरा येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत साज बाज आणि ताज अशा 3 धाबा येताना पाहायला मिळत आहेत.
धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 36. 36 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील आक्रमण होतंय समोर दिशेने. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमावर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न पंचांकडे अपील देखील होताना पाहायला मिळते. अपील फेटायला जाईल तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा आहेत. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि अगदी आपण पाहूया पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जाते. फलंदाज असेल इथे बाद. स्टंपिंग विकेटची शिकार. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु तिथे विकेटची शिकार नक्कीच ठरताना पाहायला मिळालेत. प्रमोद बाद होत आहेत तर न्यू बॅटर प्रशांत. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये मात्र कमबॅक करणारे चेंडू नितीन गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळालेत. फुल टॉच चेंडू आणि ह्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आहे. नो बॉल. नो +1 अर्थात 2 धावा येतील. WPLचा थरार आपण सर्वच जण पाहतोय. इथे देखील बाटणे आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक धावतायत. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. अनिकेत आंबेकर चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा पुन्हा एकदा येतील. समोर दिशेने आक्रमण तर आहे. अलॉंग दी कार्पेट फटका डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबलचं समीकरण 2 तर घेतल्यात. तिसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. 4 षटकं संपली. 4 बाद 44 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 45 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 45. यानंतरचा होणारा सामना शिवराधा टायटन्स विरुद्ध बस्कुळ हिटर्स. आपणास विनंती आपण टॉस उडवण्यासाठी समोर यायचंय. दोन्ही संघ मालक आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचंय. 2 चेअरची व्यवस्था करायची. नील फ्रूटचे प्रोप्रायटर अमितजी साबळे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. वडकी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात. आपलं मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. शिवराधा टायटन्स विरुद्ध बस्कुळ हिटर्स. कर्णधारांना विनंती आपण टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सामना चालू होण्यापूर्वी आपण टॉस करून घ्यायचा आहे. प्रतीक जाधव टॉस करून घ्या. या ठिकाणी बस्कुळी यांनी या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. बस्कुळ हिटर्स संघाने टॉस विन केला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर आणि शाहरुख मुलानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
24 चेंडू आणि 45 धाब्यांचं टार्गेट पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अनिल मोडक. सामन्याला सुरुवात होणं गरजेचं आहे. दोनही संघ आयोजक आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन आहे. सामना सुरू करून घ्या विनंती आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स लगेचच रेडी राहायचंय. सामना झाला रे झाला, लगेच क्षेत्ररक्षण साजवा. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हलकीची एज घेत चेंडू अगदी आपण पाहूया. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आगेकूच करतोय. एक धाव आहे ना सर? एक धाव. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल आहे जे डिक्लेअर स्वरूपात असेल. सन्मानजनक सुरुवात होताना पाहायला मिळते. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर आपल्यातून झाली आहे. आक्रमण आडा बॅटने होतं. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर एक सिंगल तर घेतली आहे आणि इथे संधी होती, परंतु बालबाल बचावलेत फलंदाज. तोपर्यंत 3 धावा आहेत. गोलंदाज सज्ज होतील अनिल मोडक. हा चेंडू आडा बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण. गलती पे गलती. इथे चुकीला माफी नाहीये. 9+2 अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 6 धावा आहेत. इथे आक्रमण झालंय. झेल टिपला आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेर. इसको लगाड आला तो लाईफ झिंगाला. षटकार. फ्लायटेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया धावफलकावरती वाढ होते. 12 धाबा आहेत. आक्रमणाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये शाहरुख मुलांनी नक्कीच करताना पाहायला मिळतील. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंचाव्यामध्ये. इथे टिटपॉट हॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. इट का जवाब पत्थर से. आणि इथे झेलबाद स्वरूपात शाहरुख मुलानीला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर 360 म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, अनिकेत आंबेकर. गतवर्षी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आपण पाहिला आहे. या अनिकेत आंबेकरने फलंदाजीच्या माध्यमातून याही वर्षी तशाच प्रकारचं कामकाज होणार का, प्रश्नचिन्ह आहे. सातत्याने क्रीडा क्षेत्रामध्ये वर्चस्व असणारा खेळाडू म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. अगदी खो खोची स्पर्धा असू द्या, व्हॉलीबॉल असू द्या, बॅडमिंटन असू द्या, अनेक स्पर्धांच्या निमित्ताने त्यांना सातत्याने आपण पाहत असतो. अनिकेत आंबेकर ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर अनिल मोडक. पहिला चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र संपलंय. 1 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 18 चेंडू बनवायच्या 33. दणदणीत आणि खणखणीत आवाज मोडक मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. आदेशजी मोडक, त्याचप्रमाणे आमचे शुभमजी मोडक, ज्यांचा काल अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. त्यांना संपूर्ण वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर आज जर पाहिलं तर मयूर शेठ मोडक यांचा देखील वाढदिवस. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीम आणि वडकी प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून असेल. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून विशाल मोडक सज्ज होताना पाहायला मिळतात. आयोजनामध्ये जर पाहिलं तर अगदी फार मोठा खारीचा वाटा विशाल यांचा देखील पाहायला मिळतो. अगदी सातत्याने या मैदानावरती कष्ट घेताना आपण त्यांना पाहिले. हा चेंडू इथे सुरेख. कोणतीच क्रिकेटची स्पर्धा भरवणं सोपं नसतं मित्रांनो. त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात आणि ह्या वर्षीच्या आयोजन कमिटीने ते परिश्रम घेतलेले आपण पाहिलेत. 2 ते 3 महिना अगोदर खरं तर वर्षभर वडकी प्रीमियर लीगची आतुरता आपल्या सर्वांना असते आणि त्यानंतर 2 ते 3 महिने अगोदर नियोजन आणि त्यानंतर यशस्वी स्पर्धा गेले 3 दिवस या मैदानावरती संपन्न होते. आयोजक कमिटीचं मनापासून कौतुक मी करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. विशाल. हा चेंडू देखील सुरेख. ब्लॉक होल स्वरूपाचा मारा. अक्षरशः बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. इथे 12 धावत संख्येवरती धावफलक रोखलंय. विशाल मोडक आपलातून गोलंदाजी. स्ट्राईकच्या दिशेने समीर.
इथे बॅकफुटवरती सरकले दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावत आहेत. अगदी आपण पाहूया डीप लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत एकच धाव, एका धावेने समाधान. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. अनिकेत आंबेकर आता स्वतःवरती जबाबदारी घेतोय. धावफलकावरती 13. शेवटचे आता 15 चेंडू 32 धावा, विजयाचं समीकरण. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने फेकून दिलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार, 6 रन. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही अनिकेत आंबेकरला टाकत असतील ना, तर तो अजगरासारखे गिळून घेणार यात मात्र शंका नाहीये. कारण क्षमता फार मोठ्या प्रमाणावरती अनिकेत मध्ये पाहायला मिळते आणि आक्रमण होत आहे. हा देखील चेंडू समोर दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल. नो बॉलचा इशारा तर पंचांच्या माध्यमातून आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. नो प्लस 2 अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावत आहे. धावफलकावरती 22 धावा आहेत. इथे देखील आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये, उंची तर आहे, लांबी देखील मिळाली आहे. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. फार मोठा आक्रमण अनिकेतच्या बॅटमधून होतंय आणि धावफलकावरती 28. 13 चेंडू बनवायच्या, 17 धावा. तेरा चेंडू 17 धावा, विजयाचं समीकरण. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? विजय प्रत्येक संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. IPLच्या धर्तीवरती मात्र हे क्रिकेटचे सामने आपण पाहतोय आणि इथे जबरदस्त आयोजन वडकी प्रीमियर लीगचा. आणि बाटे चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक धावतात. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास होणार का? नकार मात्र कळवलाय. तिथे अगदी आपण पाहूया डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1+1 अर्थात 2 धावा येतील. एक धाव धावेच्या स्वरूपात येते, तर दुसरी धाव ही ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आली. षटकं संपतील. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 1 बाद 29 धावा आहे. 12 चेंडूंमध्ये 30 धावा आहेत. धावफलकावरती 12 चेंडूंमध्ये 30 बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये आता 12 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 15 धावांची गरज. इथे देखील आक्रमण होतंय. समोर दिशेने क्षेत्ररक्षक धावत आहेत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय. फेकी सुरेख आहे आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया सुरक्षित आहेत फलंदाज. 2 धावा यशस्वीरित्या येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा चेंडू इथे अवांतर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33चा अवलंब केला जातोय. धावफलकावरती 33 धावा. इथे देखील आक्रमण होत आहे. समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आला जातोय. एक खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 39 धावा पाहायला मिळतात. इथे देखील आक्रमण होते. बॅट नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. नो बॉलचा इशारा आहे. नो +1 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 41 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 धावांची गरज विजयासाठी. इथे देखील बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय आणि इथे समीरला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. न्यू बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सातत्याने नवीन संकल्पना वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपण पाहत असतो. बाणाचे करंडक देखील सलामी देत आहेत. कोण उंचावणार बाणाचा करंडक? नो बॉलचा इशारा तर आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आहे आणि अगदी आपण पाहूया 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. नो +2 अर्थात 3 धावा आहेत टोटली. विजयासाठी 1 धावेची गरज अजूनही जी पाहायला मिळेल.
धावफलकावरती 44 धावा आहेत. षटकार जर मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे, परंतु अगदी एक धाव घेत हा सामना इथे संपलाय. आणि या सामन्यावरती वडकीगाव चॅलेंजर्स संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. दुसऱ्या बाजूने चांगली लढत देखील देताना आपण पाहिली आहे. चला, यानंतरच्या मॅचचा टॉस झाला शिवराधानगर टायटन्स आणि बसकुळ हिटर्स. बसकुळ हिटर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. बसकुळ हिटर्स संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. शिवराधानगर टायटन्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण साधवा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अगदी